न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धाराशिव जिल्ह्यातील 2 कुख्यात गुन्हेगारांसह वाहन चालकास देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। 2000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या नरडाणा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजेंद्र पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींतर्फे मुख्यमंत्र्यांना कैफियत मांडण्यासाठी गुरुवारी मुंबईच्या दिशेने पायी मोर्चाला सुरुवात। राज्यातील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस कारवाई न झाल्याने ह्युमन क्लब समोर करण्यात आले 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलन। जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ। देवपुरातील सदाशिवनगर येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। आणि कृषी विज्ञान केंद्र येथे शास्त्रोक्त मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात। आता बातमीपत्र विस्ताराने। धाराशिव जिल्ह्यातील 2 कुख्यात गुन्हेगारांसह वाहन चालकास देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे, जिवंत काडतूस, मोबाईल व वाहनासह सुमारे 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यातील 2 कुख्यात गुन्हेगारांसह वाहन चालकास देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे, जिवंत काडतूस, मोबाईल व वाहनासह सुमारे 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की राज्यात अग्निशस्त्रांचा वापर करून गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलर्ट झाली आहे। त्यातच टाटा कंपनीच्या जेस्ट MH4 MH3230 वाहनातून 3 जण शिरपूरकडून धुळ्याकडे 2 गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन जात असल्याची गुप्त माहिती दिनांक 5 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्यानुसार पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा लावला असता दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास संशयित वाहन हॉटेल मुल्लाजी समोरील रोडवर मिळून आले। त्यात वाहन चालकासह 3 पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्या अंगझडतीत मारुती नागनाथ माने वय 29 राहणार कैकडी गल्ली तालुका भूम जिल्हा धाराशिव याच्या ताब्यात कमरेला 1 गावठी बनावटीचे पिस्तूल व खिशात 2 जिवंत काडतूस, नाना अंकुश माने वय 35 राहणार कैकाडी गल्ली तालुका भूम जिल्हा धाराशिव याच्या ताब्यात 1 गावठी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतूस मिळून आले। त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर रामलिंग कदम 30 राहणार कैकडी गल्ली हा चालक होता। या कारवाईत पोलिसांनी 64,000 रुपये किमतीचे 2 गावठी बनावटीचे पिस्तूल, 2,000 रुपये किमतीचे 4 जिवंत काडतूस, 1,35,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल, 7 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 8,99,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। यातील मारुती माने व नाना माने हे दोघे कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। दोघांविरुद्ध श्रीगोंदा, चाकण, पिंपरी चिंचवड, भूम येथील पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, लूट, शासकीय कामात अडथळा, दंगल यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मयूर किशोर पाटील यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, संजय पाटील, पवन गवळी, आरिफ पठाण, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील, राजीव गीते आदींनी केले। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूरवरून येत आहे। त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना एक कार मिळालेली आहे। त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणारा आहे भूम धाराशिव, नाना अंकुश माने हा देखील राहणारा आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम हे तिघही धाराशिव जिल्ह्याचे आरोपी आहेत। त्यांच्यावर पूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 8,99,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। त्याच्यामध्ये 2 कट्टे आहेत आणि 4 राऊंड्स आहेत, मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची एक जेस्ट नावाची वाहन आहे असे आपण जप्त केले। अपघातग्रस्त दुचाकी परत देण्यासाठी 2,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या नरडाणा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजेंद्र पवार यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघातग्रस्त दुचाकी परत देण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी करून 2,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या नरडाणा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजेंद्र पवार याच्या विरुद्ध धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दोंदवाडा तालुका शिरपूर धुळे येथील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या चाकीने त्यांचे चुलत भाऊ दोंदवाडा गावातून धुळे येथे जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील
नरडाणा येथील पुलावर दुचाकी घसरून अपघात झाला होता. त्यानंतर तक्रारदार हे त्यांच्या भावाकडे असलेल्या दुचाकीची चौकशी करण्याकरता नरडाणा पोलीस ठाण्यात गेले होते. या ठिकाणी हजर असलेले पोलीस कॉन्स्टेबल गजू उर्फ गजेंद्र पवार यांनी तक्रारदार यांना त्यांच्या भावाजवळील दुचाकी नरडाणा पोलीस ठाण्यात जमा असल्याचे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी पवार यांना दुचाकी देण्याची विनंती केली असता त्यांनी दुचाकी परत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे 5,000 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती. या माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नरडाणा येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तक्रार नोंदवून घेतली व तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे 2,000 रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते. या प्रकरणी चौकशी अंती गजेंद्र पवार यांच्या विरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश आयरे, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, रामदास बारेला, जगदीश बडगुजर आदींनी केली. वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना डीबीटी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी यासाठी स्थानिक प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही दखल न घेतल्याने संतप्त विद्यार्थ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांना कैफियत मांडण्यासाठी गुरुवारी मुंबईच्या दिशेने पायी मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना डीबीटी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली, परंतु मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर गुरुवारी संतप्त आदिवासी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्यासाठी मुंबईच्या दिशेने पायी मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून डीबीटी योजनेअंतर्गत थेट लाभ दिला जातो, परंतु सरळ मिळणारी रक्कम तुटपुंजी असल्याने त्यात दोन्ही वेळच्या जेवणाचा खर्च भागवणेही कठीण होते. याचा परिणाम शिक्षणावरही होतो. त्यामुळे या रकमेत वाढ करावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली व निवेदने दिली, तरी देखील कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने मागणीची दखल घेतली नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करावी. सद्यस्थितीत मिळणारी शिष्यवृत्ती तुटपुंजी असून त्यात वाढ करावी. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. या मोर्चात शहरातील शासकीय आदिवासी मुलांची व मुलींची वसतिगृह निलगिरी, सातपुडा, पांजरा, गंगाई, गायत्री, सह्याद्री या वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी. आज आम्ही आदिवासी वसतिगृह धुळे इथून लेडीज व जेंट्स आमच्या मागण्या डीबीटी वाढ करण्यात यावी यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांना वारंवार पत्र देऊनही आमचं कोणतेही वाढ होत नाही. 2018 पासून जे डीबीटीत लागू करण्यात आलेले होते त्यामध्ये आम्हाला पुरेसे नाही. आता जे वाढीव म्हणजे सर्वात वाढलेलं आहे. आम्हाला मेसचं पुरत नाही, आम्हाला नाश्त्याचं पुरत नाही, आम्हाला स्टेशनरीचं पुरत नाही. सर्वीकडे वाढ झालेली आहे, पण आमच्या डीबीटीत कोणतेही वाढ झालेले नाही. 2018 पासून तर आजपर्यंत बघत आहोत आपण ते बाकीचे जे खर्चामध्ये त्याच्यात आमचा पुरत नाही. त्यामुळे आम्ही वारंवार PO साहेबांना पण पत्र दिलेले, आयुक्तालया पण नाशिकला पण पत्र दिलेले आहे. तिथं पण आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या नाही. काल पण आमच्या आयुक्त मॅडमशी भेट झाली. तिथं पण मॅडमने बोलले की 15 दिवसात 15 दिवस झाले माझी बदली झालेली. मग आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही, ते राजकीय हे आहे असं सांगत होते. मग त्याच्यामुळे आम्ही आता कोणाचं ऐकत नाही. आम्ही थेट मुंबईपर्यंत जाऊ आणि मुख्यमंत्री साहेबांशी बोलू. राज्यातील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस कारवाई न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर सकाळच्या सत्रात 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राज्यातील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊन 6 महिने झाले, तरी देखील मागण्यांबाबत ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने सकाळच्या सत्रात शहरातील क्युमाइन क्लब समोर 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलन केले. राज्य सरकारने जनमानसात रयतेचं राज्य असा ठसा उमटवला आहे. राज्यातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक निष्कलंक सेवा बजावून सरकारच्या कारकिर्दीत भरघोस सहकार्य करीत आहेत. गत सरकारच्या काळात 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत
चर्चा झाली होती. त्यानंतर पूर्वीच्या आणि आताच्या सरकारच्या कारकिर्दीत 6 महिन्यांचा कालावधीत पूर्ण झाला आहे, परंतु मागणी पत्रातील एकही मागणीची अद्याप ठोस पूर्तता झालेली नाही. यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असल्याचे यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनात राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक संजय पाटील, सुकाणू समितीचे सदस्य बलराज मगर, अशोक चौधरी, सुधीर पोद्दार, एस.यू. तायडे, कल्पेश माळी, चंद्रशेखर पाटील, दिनेश महाले, दीपक महाले, उदय तोरवणे, सत्येशा दात्रक यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचारी संघटना, शिक्षक, शिक्षक कर्मचारी संघटना अशा सर्वांची समन्वय समिती आहे आणि राज्याच्या या समन्वय समितीने आज 6 मार्च रोजी 2 तासाचा सत्याग्रहाचा म्हणजे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम दिलेला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी समन्वय समिती अनेक दिवसापासून लढा देत आहे. कर्मचाऱ्यांवरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक वर्षापासून हा युद्ध सुरू आहे. शासन वारंवार खोटी भूमिका घेते, आश्वासन देते, वेळ निघून नेते आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. म्हणून या शासनाला जाग यावी, आपण दिलेला शब्द त्यांनी पाळला पाहिजे. त्यांना जाग येण्यासाठी या शासनाला करण्यासाठी आणि आमचे जे काही मागण्या आहेत या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा धरणा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही या आमच्या सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शासनाला सांगू इच्छितो की अजूनही वेळ गेलेली नाही. त्याच्यापुढे आम्ही मोठं आंदोलन उभं करू. त्या अगोदर आपण दिलेले काही आश्वासन आहेत ती पूर्ण करावीत आणि या सर्व गोष्टी आपण ज्या काही आम्हाला शासनाने मान्य केलेल्या आहेत त्या तरी ताबडतोब पूर्तता करावी. या अनुषंगाने आजचा हा धरणा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. धुळे जिल्ह्यात सुद्धा समन्वय समिती या ठिकाणी 2 तासाचा धरणा कार्यक्रम करीत आहे. आम्ही सर्वच राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, सर्व प्रकारच्या ज्या काही संघटना समन्वय समितीमध्ये आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्या वतीने आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आता तरी तुम्ही जागे व्हा आणि आमच्या मागण्या मान्य करा. दिनांक 6 ते 8 मार्च दरम्यान वाडी भोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद धुळेतर्फे जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिनांक 6 ते 8 मार्च दरम्यान वाडी भोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कामाच्या ताणतणावापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुक्तता मिळावी तसेच शरीराला व्यायाम व्हावा या हेतूने सदर क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनादरम्यान धुळे, शिंदखेडा, साक्रिय, शिरपूर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांतर्फे होळी उत्सव, कॉफीमुक्त भारत, बेटी बचाव बेटी पढाव, प्रशासन कसे चालवावे आदी उपक्रमांवर सजीव देखाव्यांच्या स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, चंद्रकांत पवार, स्वरांजली पिंगळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, पशुसंवर्धन विभागाचे संदीप निकम, शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर, कृषी अधिकारी शांताराम चौधरी, बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश ठाकूर, शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप पवार, चिंदखेड्याचे आर.डी. वाघ, धुळ्याचे गणेश चौधरी, साक्रीचे शशिकांत सोनवणे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश महाले, समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जयश्री सर्वे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व टीमचं आणि त्या प्रत्येक सदस्याचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपल्या समोर एवढ्या भर उन्हामध्ये जे खेळाडू तयारी करून तालुका स्तरावरून जिल्ह्याला आलेले आहेत त्याही खेळाडूंचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. या जे सादरीकरण केलं, पहिलं तर परेड करताना वेगवेगळ्या विभागात काम करत असताना सुद्धा तुम्ही हाताला हात मिळवण्याचा आणि पायाशी पाय मिळवण्याचा जो सुरेख प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. ज्या एनर्जीला तुम्ही इथून सुरुवात केली होती आणि इथपर्यंत पोहोचेपर्यंत तुमची एनर्जी कशी टिकली असेल हे तुम्हालाच माहीत. आमची ती चर्चा सुरू होती तरी सुद्धा अशी अतिशय चांगला प्रयत्न तुम्ही केलाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण एक तर मी पोलीस विभागाला होतो, काही जणांनी हातच हलवून बंद करून टाकलं की प्रश्नच नाही. पाय तुमचं फार अभिनंदन. नंतर कल्चरल मी कॉफी मुक्त अभियान राबवलं वेगळ्यासाठी होतं, पण आज जो मला फीडबॅक मिळाला आहे त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.
धुळे पंचायत समिती आणि शिंदखेडा पंचायत समितीने थीम घेतली आहे. ई ऑफिसला इथपर्यंत मैदानाच्या ई ऑफिस पोहोचून जाईल याची मला अपेक्षा कधी नव्हती. आणि साखरीने तर फार अतिशय सुरेख चांगलं प्युअर ओव्हर कल्चरल ज्याला म्हणता येईल ते तुम्ही केलेलं आहे. शिरपूरच्या टीमने अतिशय चांगलं सादरीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि पवार साहेबांच्या चर्चा आता चांगलं झालं की आपल्याकडे 4च टीम आहेत, 1, 2, 3 आणि उत्तेजनार्थ. 5वी टीम आहे तर स्पेशल उत्तेजनार्थ. म्हणजे सगळ्यांना सगळं बक्षीस भेटणार, म्हणजे जिंकण्याचा हारण्याचा प्रश्नच उरलेला नाहीये. त्याच्यामुळे आता येणारे 3 दिवस फक्त आणि फक्त आनंद घ्यायचा, एन्जॉय करायचा. या कार्यक्रमाला हे स्पर्धा पार पडत असताना फक्त मनसोक्त आनंद घ्या, परंतु कोणत्याही प्रकारचा डाग लागू देऊ नका. त्यात तुमच्या आमच्या सगळ्या मेहनतीला ही काय होतं की 90% चांगलं झालं आणि 5-10% गडबड झाली तर ह्युमन टेंडन्सी ते 5% राहणार. धुळे शहरातील देवपुरातील सदाशिवनगर येथील रस्त्याचा नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील देवपुरातील सदाशिवनगर येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव घुगे यांच्या 32व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे उपस्थित होते. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव घुगे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गीते, योगाचार्य डॉक्टर जगदीश गिंदोडिया, माजी नगरसेवक नंदू सोनार, पिंटू सिरसाट, शेखर दुसाने, जगदीश देवपूरकर, सुभाष कोटेचा, प्रबोध पाटील, लक्ष्मीकांत गीते, जितेंद्र शिंदे, ताराचंद माळी, श्यामकांत पवार, प्रवीण सोनवणे, प्रवीण कासार, योगेश कासार आदी उपस्थित होते. काम देखील चांगल्या पद्धतीचं होईल. मागच्या बाजूला गणपती मंदिर आहे, त्याच्या पलीकडे स्वामीनारायण मंदिर आहे. म्हणजे हा परिसर अतिशय चांगला, सदाशिवनगरचा हा एरिया अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. आज खरंच ताईंना वेळ नव्हता, आता त्यांची सभा आहे, महासभा. मी विनंती केली कलेक्टर साहेबांना, कलेक्टर साहेबांनी विनंतीचा मान ठेवला. कलेक्टर साहेब यायला निघाले आणि चीफ सेक्रेटरींची व्हीसी सुरू झाली. ते म्हणाले की माझी व्हीसी सुरू झाल्यानंतर मी लगेच येतो. मी सरांना सांगितलं की जे लोक इथे थांबणार आहेत ते सर्व व्यापारी आहेत, नोकरदार आहेत. वेळ आपण दिलेला आहे त्यावेळेला ते लोक राहतील नाही राहतील, परंतु ताई येत आहेत, ताईंच्या हस्ते मी करतो. ते म्हणाले की हरकत नाही, त्यांच्या हस्ते तुम्ही ती करून घ्या. डॉक्टर भामरे यांचा 8:30ला रात्री फोन आला की त्यांना गृहमंत्र्यांनी, भारताच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी त्यांना तातडीने बोलवलं म्हणून ते गेलेत. त्यांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमदार अनुप अग्रवाल यांचं याच्यामध्ये खरं तर ते या कार्यक्रमाचे ताईंनी सांगितलं की आमदारांच्या हस्ते करा, कारण त्यांनी या संदर्भामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे. मी त्यांना विनंती केली, पालकमंत्र्यांना विनंती केली, दोघांनीही विनंती मान्य केली, परंतु विधानसभा चालू असल्या कारणाने ते येऊ शकले नाही. उद्यानाच्या कार्यक्रमाला मात्र ते येणार आहेत. मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. ताईंच्या हस्ते रस्त्याचं अनावरण नारळ फोडून होईल. तो जो बोर्ड तिथे लावलेला आहे कॉन्ट्रॅक्टरने, त्यांनी हे काम केलेलं आहे, ते अधिकृत त्यांचा असतं, महानगरपालिकेचा तो भाग आहे, त्याचं अनावरण होईल. महादेव मंदिरामध्ये नंतर, कारण प्राणप्रतिष्ठेला ताई आल्या होत्या, त्याच्यानंतर महादेवाचं दर्शन ताईंचं झालेलं नाही. ताई ज्या संकटातून जातात, आताही ते आजारी आहेत. धुळे येथील कृषी विज्ञान केंद्र येथे कृषी विभागातर्फे दिनांक 6 ते 12 मार्च दरम्यान आयोजित शास्त्रोक्त मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार व कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रोक्त मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक 6 ते 12 मार्च दरम्यान कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदर प्रशिक्षणात मधमाशांच्या विविध जाती, जीवनक्रम, कार्यप्रणाली, मधमाशी पालनामुळे शेती उत्पादनाला होणारा फायदा, रोजगार निर्मिती, मधमाशीवर येणारे रोग, कीड व्यवस्थापन, मधमाशांपासून मिळणारे विविध पदार्थ आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मधुमक्षिका पालनासाठी जागा,
पाणी, वसाहत लावणे, स्थलांतर, मधमाशांची ओळख, मधमाशी पालनातील उपकरणे व हाताळणी, परागकण गोळा करणे, मध संकलन करणे या विषयावर मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण विनामूल्य आहे. सदर प्रशिक्षण सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बापू गावित, उपविभाग कृषी अधिकारी सूरज जगताप, डॉक्टर बबनराव इंगळे, डॉक्टर पंकज पाटील, जगदीश खातेपुरी, दिनेश नांदरे यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधमाशी का महत्वाची आहे आणि मधमाशी जर नसली तर साधारणतः आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे. आपल्यापेक्षा दैनंदिन जीवनामध्ये प्रामुख्याने आपण घेत असलेल्या आहारावर या मधमाशीच्या अस्तित्वामुळे काय परिणाम होणार आहे. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी एकमेकाशी लिंक आहे आणि प्रामुख्याने त्याच्यासाठी मधमाशी ही भविष्यात एक काळाची, शेतीची, आपल्या आरोग्याची आणि प्रामुख्याने पर्यावरणाची गरज आहे. म्हणून मधमाशीकडे आपल्याला एक बहुउपयोगी कीटक या अनुषंगाने आपल्याला त्या मधमाशीकडे या पुढील काळामध्ये बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग मधमाशी फक्त कुठं ना कुठेतरी मधमाशी आपल्याला म्हणजे कधीतरी त्या मधमाशीच्या प्रकारानुसार कुठेतरी पाण्याच्या नळानं दिसते, कुठेतरी झाडावर आपल्याला मधाचं पोळ कुठेतरी दिसतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर खरंच तुम्ही शेतामध्ये गेला असाल आणि ज्या ठिकाणी फुलं येतात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची मधमाशी आपल्याला आपल्या सभोवताली अवतीभोवती दिसणारे या 3 ते 4 मधमाशी आपल्याला जाणवतात किंवा आपल्याला आढळतात. म्हणजे मधमाशीचं महत्व काय किंवा मधमाशी कशा पद्धतीने आपल्याला आपल्या याच्यात करेल हा एक चर्चा प्रामुख्याने आपण आपल्या पुढच्या अर्धा तासामध्ये या ठिकाणी करू. निश्चितपणे आता सरांनी जे सांगितलं असेल तुम्हाला की मधमाशी आणि मधमाशीचे प्रकार घेतले का. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धाराशिव जिल्ह्यातील 2 कुख्यात गुन्हेगारांसह वाहन चालकास देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. 2,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या नरडाणा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजेंद्र पावरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींतर्फे मुख्यमंत्र्यांना कैफियत मांडण्यासाठी गुरुवारी मुंबईच्या दिशेने पायी मोर्चाला सुरुवात. राज्यातील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस कारवाई न झाल्याने ह्युमन क्लब समोर करण्यात आले 2 तास धरणे सत्याग्रह आंदोलन. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ. देवपुरातील सदाशिव नगर येथील रस्त्याच्या नूतनीकरणाचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. आणि कृषी विज्ञान केंद्र येथे शास्त्रोक्त मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.